सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मुक्काम पोस्ट ढोरेवाडी राजगुरुनगर तालुका खेड जिल्हा पुणे। प्रेक्षेपण आपल्या आवडत्या संत सेवा ट्रस्ट या यूट्यूब चॅनलवर। 10 मिनिटं घेऊ का? सिक्रेट आहे, आता शेवट ओपन करणार होतो, शेवट चांगला करणार आहे। 5 मिनिटं, कारण आपलं उशिरा सुरू झालंय थोडंसं। पोरबंदर नावाचं ठिकाण आहे गुजरातमध्ये। तिथं सुदामा नावाचा ब्राह्मण राहत होता। गरिबी होती बरं सुदामाची। त्याच्या पत्नीचं नाव होतं सुशीला। वाह, नावाचाच अर्थ दडलेला होता की सुंदर सिलवान असणारी सुशीला। काय नाव असतात तो, नाहीतर आता अशी नाव आहे सुपला, उज्ज्वला, सगळे खातायचे वण्याचेच नाव। आशा, उषा, गाद्या, सतरंजा, तक्क्या, ज्ञानोबराय म्हणतात यांची नावे ही आनाने नानारी से वर्तली। काय नाव होतं सुशीला। इतकी लेकरं सुदामाकडे, पण खाण्याकरता काय नाही घरात। तुम्ही सगळे गरिबीतून निघाली, मला माहिती आहे, गरिबीतून निघालेली माणसं आहोत आपण सगळे। गरिबी काय असते दादा? ज्याच्या घरात अन्न नाही त्याला विचारून बघा। सुदामाच्या घरात लेकरांना खाण्याकरता काही नसायचं, आणि उठावं आपल्या आईला हट्ट करावा, ए आई भूक लागली ग, दे ना खाण्याकरता। सुशीलेनं काय सांगावं माहितीये का? बाळानो, आज एकादशी आहे रे। मुलांनी ऐकलं का घोट 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 तांब्यावर पाणी पिऊन घ्यावा आणि झोपून घ्यावं। माझ्या राजानं, आपल्या घरामध्ये महिन्याला 2च एकादशी येतात की नाही, पण माझ्या सुदामाच्या घरात रोज एकादशी होत होती, रोज एकादशी होती। 3 दिवस झाले लेकरं उपवाशी, झोप येईना। देव घरामध्ये फक्त दिवा जळत होता आणि दिव्यात तेल होतं। तो जळणारा दिवा सुदामाच्या गरिबीची साक्ष देत होता। मधी लेकरं झोपलेली, दरवाजाच्या बाजूने सुदामा आहे। लहाना लेकरू उठलं आणि आपल्या आईला सांगतंय, आई भूक लागली ग, झोप येत नाही ना, पोटात नसल्यावर कुठून झोप येईल? रडणार मोठ्यानं। सुशीलेनं तोंड दाबलं, माझ्या पतीची झोप मोडेल। त्या लहान लेकराला जवळ घेतलं आणि असा हात फिरवला। एक वाक्य बोलू द्या मला, वाटीभर भात आणि आईचा हात सारखा असतो बरं का, असा असा हात फिरवला। लेकरानं झोपून घेतलं, आपल्या आईच्या कुशीत लेकरू झोपलं। दुसरा मुलगा उठला, काय करावं? सुशीला फुसफुस फुसफुस रडत होती। सुदामाला जाग येते आणि सुदामा पाहतो, सुशीले का रडते ग? मालक, घरात खाण्याकरता लेकरांना काही नाही, मी उपवाशी मेली तरी कधी तुमच्याकडे तक्रार नाही करणार मालक। वाह, काय पत्नी होती हो। पण लेकर उपवाशी आहे, बापाकडे मुलं हट्ट करत नाही मालक, पण आईकडे हट्ट करत असतात। काय करू सुशीले? माझी एक विनंती ऐकाल मालक? सांगशील खरं? मी असं ऐकलंय म्हणे, या ब्रह्मांडाचा जो मालक आहे ना, तो आता द्वारकेचा राजा, तो तुमचा मित्र आहे म्हणे लहानपणचा। बरोबर आहे सुशीले, मित्र आहे तो माझा, पण संकट काळात मित्राकडे गेलं का प्रेम कमी होतं ग मागितल्यानं? मागू नका ना मालक तुम्ही, निदान त्याच्या भेटीला तर जाल की नाही? सुदामा सांगतो, ठीक आहे, भेटी करता जाईल। रात्रीच आपल्या लेकरांना काय सांगते सुशीला, हे तुमच्या वडिलांचा जो मित्र आहे ना, तो द्वारकेचा कृष्ण आहे आणि ते सकाळी सकाळी जाणार आहे त्याला भेटण्याकरता। लेकरं इतकी आनंदाने नाचायला लागली। आमच्या बापाचा मित्र आणि हा द्वारकेचा राजा। सकाळी सुदामा निघणार, लेकरं पळत येतात आणि सुदामाच्या कमरेला बिलगतात, बाबा तो द्वारकेचा राजा तुमचा मित्र आहे बाबा। सुदामाच्या डोळ्यात टचकन अश्रू आले, हो रे मित्र आहे। बाबा एक सांगू का, तुम्ही तो मित्र जरी असला ना, जास्त मागत बसू नका बाबा। बाबा फक्त त्याला एक विनंती करा, लोकांच्या घरामध्ये 15 दिवसाला एकादशी असती आणि आमच्या घरात रोज एकादशी आहे, एवढा निरोप द्या ना बाबा तुम्ही तुमच्या मित्राला। बाबा एकच करा, काहीच मागू नका तुमच्या मित्राला,
फक्त आमच्या पोटा करता एक भाकरी मिळेल अशी व्यवस्था कर म्हणावं. गरिबी फार वाईट असते रे. देवानं इतकी देखील कसोटी कोणाची पाहू नाही गड्या, कोणत्याच भक्ताची पाहू नाही. त्याच दिवशी सत्यनारायणाच्या पोथीचा प्रसाद माझ्या सुशीलेच्या हातात पडला आणि सुशीला प्रसाद घेऊन निघाली. अरे इथं सुद्धा यानं परीक्षा घ्यावी का? अरे हाच विटेवरचा मालक आला, ब्राह्मणाचं रूप घेतलं. सुशीले 15 दिवस झाले पोटात काय नाही, प्रसाद देती का? अरे तोच लेकरांना घेऊन जाणार होती ना सुशीला. तो प्रसाद त्यानं खाऊन टाकला, नुसता खाल्ला नाही. आणि सुशीलेला काय सांगतो, का ग मी असं ऐकलंय तुझा मालक कवडीचं काम करत नाही. सुशीला सांगते असं बोलू नका हो, तुम्हाला खरं सांगू का, जगातले लोक जे कोणीच काही करत नाही ना ते काम माझा मालक करतोय. भगवंताचं नामचिंतन करतोय, जे कुणी करत नाही ते करतोय माझा मालक. असं बोलू नका हो. सुदामा सकाळी उठला, मांडीभर धोतर आहे मळालेलं, पायात चप्पल नाही आणि भगवंताचं नामचिंतन करत निघाला. चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा. मांडीभर धोतर आहे माझ्या सुदामाचं मळालेलं, पायात चप्पल नाही. भगवंताचं नामचिंतन करत 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 सुदामा निघालेला आहे. सुशीला बाहेर येते. जरा लक्षपूर्वक ऐका माझ्या बहिणीनो, आपल्या पती करता सूर्यनारायणाकडे असा पदर पसरते. सूर्यनारायण, मी तुझी धर्माची लेक आहे, मी तुला काही मागितलं नाही, पण आज ही धर्माची लेक तुझ्याकडे मागते आहे. जास्त तापू नको रे, माझ्या पतीच्या पायात चप्पल नाही. जाते जाते मन में हो, जाते जाते मन में हरे कृष्ण नाम, चले श्याम सुंदर से मिलने चले कधीतरी भगवंताच्या कथेत रडायला आलं पाहिजे माणसाला. समाजाकरता लई रडतो गड्या आपण, अरे संसाराकरता भरपूर रडलोय. कधीतरी भक्ताच्या संतांच्या कथेत रडत जा. आपले अश्रू बाहेर पडतात ना, त्या अश्रू वाटे अंतकरणातले द्वेष बाहेर पडत असतात. सुदामा भगवंताचं चिंतन करत चाललेला आहे. मुक्काम पडला, पिकलेलं रामफळ सुदामाला दिसतंय. तोडलं, खाणार सुदामा तर घरी उपवाशी असलेली लेकरं डोळ्यासमोर आली. तसंच रामफळ टाकून दिलं. दादा, अरे बापाच्या जेवणातला त्याग साधा नसतो, त्याच्याकरता बाप व्हावं लागतं. बाप पडद्याआडचा कलाकार आहे. बाप फक्त कठोर भूमिका घेत असतो, नाही तर बाप कठोर अंतकरणाचा नाही, लय कवळ्या कवळ्या काळजाचा असतो. दादा, मला तुम्हाला विचारायचंय माझ्या बहिणीनो, ज्या वेळेला तुम्ही लग्न झाल्यानंतर निघतात ना सासरी जायला, तुम्ही आईच्या गळ्यात पडतात. आई सापडते, मावशी सापडते, मामी सापडते, मामाई सापडेल, काकाई सापडेल. तुमचा बाप तुम्हाला सापडत नाही. का माहितीये का? अरे ज्यानं 18 वर्षापर्यंत तुम्हाला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलंय ना, काही मिनिटामध्ये हा काळजाचा तुकडा दुसऱ्याकडे द्यायचा आहे. दादा, तोडून नाही पाहू शकत बाप, कुठंतरी लांब जाऊन बसलेला असतो. आळंदीला येणारे बाप पाहिले का तुम्ही? हे विद्यार्थ्यांना सोडवायला येतात ना, जवळजवळ गरीबाचीच लेकरं आहे आळंदीमध्ये. याचं एक कारण आहे, आमच्या गरीबाची माय आळंदीत बसलेली आहे. ज्ञानाबाई माझी अनाथाची. तो बाप ज्या वेळेला आश्रमात आपल्या मुलाला सोडतो, पिटी एका कोपऱ्यात ठेवल्या जाते आणि आपल्या मुलाला सोडून बाप निघतो ना, त्याच्या डोळ्यात असं उमदळून आलेलं असतं त्या बापाला, पण रडून प्रगट नाही करत दादा तो.
कारण त्याला माहिती मी जर रडलो ना बाळ्या आळंदीत थांबणार नाही, माऊलीची कृपा होणार नाही याच्यावर. बाप डोळ्याला रुमाल लावतो, आपल्या लेकराला दिसू देत नाही डोळ्यातले अश्रू, बाहेर येतो आणि एकटा ढोरागोरा सारखा रडतो. याला बाप म्हणतात. स्वतःला झाकून ठेवतो तो. सुदामानं रामफळ खाल्ले नाही दादा. निघाला, द्वारपाळाने अडवलं. लहान लेकरं वेडा वेडा म्हणून दगड मारायची. कुणाला भेटायला चालला? अरे तो द्वारकेचा राजा आहे ना, तो माझा मित्र आहे. कुणाचा मित्र कुणी सांगतो का? सिक्युरिटी डिपार्टमेंट मुळात ताट डिपार्टमेंट असतं की नाही. अडवलं, कुठं चाललाय? तो द्वारकेचा माझा मित्र आहे राजा, त्याला एक निरोप सांगा की तुझा मित्र सुदामा आलाय. पळत जातो. सोन्याच्या सिंहासनावर भगवान बसलेले. रुक्मिणी माता सुवर्णाच्या पादुका टाकते आहे. सत्यभामा खांद्यावरती शेला टाकते आहे. कालिंदी त्याचा टोप सरळ करते आहे. मित्रविंदा त्याच्या रूपाला न्याहाळते आहे. 16,108 त्याची सेवा करताय. आणि तो द्वारपाळ पळत येतो. सुनते हो सरकार, क्या बात है, आपसे मिलने कोई तो दरिद्री ब्राह्मण आया है. ऐसा दरिद्री मैंने आज तक नहीं देखा. नाम क्या है? नाम कोई सुदामा. सुदामा ऐकल्याबरोबर भगवंताने सुवर्णाचं सिंहासनावरून उडी टाकली. सोन्याच्या पादुका बाजूला फेकल्या. रुक्मिणीचा हात झटकला. सत्यभामेला बाजूला लोटलं. पळत चालले. दरवाजात सुदामा आहे. इकडून भगवान पळत जात आहे. सुदामा, सुदामा. सुदामा पळत येतो. कडाडून मिठी मारता भगवान. टचकन अश्रू आले सुदामाच्या डोळ्यात. भगवान हसताय त्याला पाहून. काही दिलं का रे माझ्या वहिनीनं? घरी लेकरं उपवाशी आठवण झाली. सुदामा म्हणतो का रे, ब्रह्मांडाचा मालक आहे ना तू, आणि माझ्या गरीबाचा अंत पाहतोय. काय असणार माझ्याकडे तुला देण्यासारखं? माझ्या वहिनीने दिलं नाही का? बगलेमध्ये एक बुचकुंडी होती, चाळण आणलेलं पोह्याचं, लपून ठेवत होता सुदामा. लाज वाटत होती नव्हती? राजाच्या दरबारात आहे. देवानं हिसकाटून घेतलं आणि ते चाळण फके मारी कोरडेची पोहे सुदाम देवाचे. कोरडे पोहे खाल्ले. भगवान सांगताय सुदामा खरं सांगू, यशोदा आईच्या नंतर तो स्वाद माझ्या सुशीला वहिनीच्या हातात आला होता. काय स्वाद आहे पोह्यांचा. पोहे खाल्ले. आता सुदामाला भगवान सिंहासनावर बसवता आणि त्याच्या पायाजवळ भगवान बसले. काय करत होता सुदामा? फक्त भगवंताचं नाव घेत होता. पायाजवळ भगवान आहे. सुदामाचा पाय उचलला आणि पाहायला देवानं. काही काटे आत खुडलेले होते, काही निघून गेलेले होते, पायाला फोड आलेले होते. देवानं पाहिल्यावर आता देवायला राहवलं नाही बरं का. अरे भक्ति में इतनी शक्ति होती है कि वो खुदा को भी रुला देती. अरे देवाला रडवलं सुदामानं दादा. पाय घेतला आपल्या गुडघ्यावरती. देखत दिन दशा सुदामा की, करुणा करके करुणा निधि रोए. जल परात को छिया नहीं, आँखियों के आंसुओं से पग धोए. डोळ्यातल्या पाण्याने पाय धुतले सुदामाचे. एवढ्यावर थांबलं नाही. भगवंताने काटा काढण्याकरता आपलं तोंड सुदामाच्या पायाला लावलं दादा. आज पायाला लावलंय. आता रुक्मिणी पाहते, सत्यभामा पाहते. काय अधिकारी ब्राह्मण आहे. आज रुक्मिणीचा जो पलंग होता ना तो सुदामा करताय. दुसऱ्या दिवशी आपल्या सुवर्णाच्या पादुका सुदामाच्या पायात आहे. कपडे भगवंताचे सुदामाच्या अंगावर आहे. त्याचे धुवून वाळत टाकलेले. सुदामा दुसऱ्या दिवशी म्हणे, येऊ कर देवा. बोलला नाही बरं का, मागितलं नाही सुदामानं. तसाच निघाला. दरवाजापर्यंत गेला आणि पाठीमागून देवानं आवाज दिला, सुदामा. सुदामाला वाटलं याला कळाला असेल माझी लेकरं उपवाशी. लुटू 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 परत आला सुदामा. काय कृष्ण, पायातल्या चपला काढून ठेव पादुका सुवर्णाच्या. तुझे कपडे उतर, माझे कपडे उतरव, आणि तुझे वाळले आता फाटलेले ते घालून जा. सुदामान त्याचे कपडे घातले. आता रुक्मिणीला राहलं नाही बरं का. रुक्मिणी कोप भवनात गेली. सुदामा निघून जातो आणि भगवान रुक्मिणीकडे जातात. काय कारण आहे रडण्याचं? रुक्मिणी सांगते, तुमच्यासारखा निष्ठुर नाही पाहिला नाही.
अरे जी लोक सप्त्याला वर्गणी देत नाही त्याला तुम्ही भरपूर संपत्ती देता. नाही नाही, रुक्मिणी बोलली बरं का, रुक्मिणी बोलली. हा, तुम्ही त्यांना इतकी संपत्ती देता. अरे तो तुमचं रात्रंदिवस नाम घेतो तो सुदामा. तुम्ही पायातल्या पादुका काढून घेतल्या मालक सुवर्णाच्या, त्याची लेकरं उपवास आहे माहिती नाही तुम्हाला. न सांगता तुम्हाला कळव येते अंतर. सगळं कळत असताना तुम्ही सुवर्णाच्या पादुका का काढल्या याचं उत्तर द्या. दादा देवानं दिलेलं उत्तर आहे ना, घरी घेऊन जा माझ्या राजानं. देवानं सांगितलं रुक्मिणी खरं सांगू का, त्या पादुकाला माझं नाम घेणाराचे पाय लागलेले होते. आता त्या पादुका मी घालणार नाही, देव घरात ठेवील आणि त्याची रोज पूजा करत जाईल. आता मी घालणार नाही त्या पादुका. सुदामाच्या अगोदर हाती थपवाचला बरं का. आणि सुदामपुरी कशाची केली होती, सुवर्णाची. सुदामा आला, पाहिलं त्याला त्याच्या घराची जागा सापडली आणि मोठी कमान लागली सुदामपुरी. गावात शिरला सुदामा हेअर कटिंग सलून, सुदामा मेडिकल, सगळं सुदामा नावाने. कोण्यातरी सुदामा नावाच्या बिल्डरनी जागा विकत घेतली असावी आणि त्यानं हे उभारलंय सगळं. दोन्ही गुडघ्यात मुंडकं घातलं आणि सुदामा बसून राहिला. वरून सुशीलेन पाहिलं, ओ मालक आपलंच आहे या. इतक्या उंचावर सुदामा म्हणला आपलं न आण. येवल्याची पैठणी घालेल त्या दिवशी आता सुशीलेन, आपल्याला कुठे द्यायची का घ्यायची. आणि मग सुदामा वरती चढायला लागला. हे आपलं कसं, तुम्ही नाही का मुनीम पाठवला. सुदामा म्हणला मरायला मुनीम पाठवला, पायात चप्पल नाही, मी कोणता मुनीम पाठवला. बोले वरती बसलाय तो. सुदामा वरच्या मजल्यात जातो. हा मुनीम डोक्यात काळी टोपी घातलेली, मोठाला काळ्या दांड्यांचा चष्मा, त्याला खालून काळी दोरी, कानाला पेन अडकवलेली, मोठी काळी डायरी हातात. सुदामाची सगळी लेकरं त्याच्या मांडीवर बसलेली. सुदामान पाहिलं, हा दुसरा तिसरा कोणीच मुनीम नव्हता हो, हा पंढरपूरचा पांडुरंग होता. सुदामाची लेकरं मांडीवर आहे. सुदामान पाहिलं, डोळ्यात अश्रू आले. देवा, अरे तुला जर यायचंच होतं तर मला पाय पाय खाऊन आणलं. तो या गाडीचं का डिझेल जळत होतं का, तू तर आलाच होता, मग मला का आणलं नाही तुझ्या बरोबर. देवानं दिलेलं उत्तर माझ्या अभंगाशी आता जुळतंय बरं का. देवानं सांगितलं सुदामा खरं सांगू, माझ्यासारख्या घमेंडी माणसानं रथातून चाललं पाहिजे, पण तुझ्यासारख्या नामधारकानं पायी पायी चाललं पाहिजे. का देवा असं, नामधारकाचे पाय ज्या वेळेला या जमिनीला लागत असतात ना, ही जमीन पापातून मुक्त होत असते. म्हणून तुला पायी पायी आणलंय. ज्याच्या मुखात नाम आलं नाही तो पापी सांगितला, पण नामचिंतन करणारा किती पुण्यवान असतो दादा. म्हणून भगवंताचं नाम आणि तेही मन लावून करा. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. आणि आपल्या कुळाची पावनता करून घ्यायची. असं शेवटचं चरणात ऐका, कुळ हे पावन कृष्ण नामी. अभंगाचं शेवटचं चरण, ही शेवटची चाल. ज्ञानदेव नाम कुळ सुध परंपरा त्याचे कुळ शुद्ध. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. झालेली सेवा माऊली ज्ञानोबरायाच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देतो. बोलण्याच्या ओघात एखादा चुकीचा शब्द निघाला तर माझ्या पदरात टाका, चुकणं माणसाचा स्वभाव आहे. चंदू महाराज, मला दादांचा फोन आला, पुरुषोत्तम महाराज पाटलाचा. मला म्हणे कसंही करा, माझ्या प्रेमाचं गाव आहे, फक्त वेळेवर पोहोचा. आणि जिथं माझी कथा आहे तिथं आज त्यांचं कीर्तन आहे, पुरुषोत्तम दादांचं. म्हणलं तुम्ही कुठे. त्यांच्या गाडीची काही अडचण झाली होती, तेही थोडे लेटच झाले. आज पहिला दिवस होता म्हणून मी थोडे 15 मिनिटं लेट झालो.
त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो बरं का. प्रवास आहे, वेळ लागतो. झालेली शिवा ज्ञानोबरायाच्या चरणी समर्पित करून शिवला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानराज जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिले उरे देवा. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मुक्काम पोस्ट ढोरेवाडी राजगुरुनगर तालुका खेड जिल्हा पुणे. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या संत सेवा ट्रस्ट या यूट्यूब चॅनलवर.